नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. मात्र आता हाच पाऊस जिल्ह्यासमोर नवसंकट घेऊन आलाय. अवघ्या काही तासात मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून दुर्गम भागातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुठे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, तर कुठे घाटात दरड कोसळल्याने संपूर्ण रस्ताच बंद पडला आहे. एवढंच नाही तर या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनालाही जिल्ह्याभरात रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. काही भागातील संपर्क विस्कळीत झाला असून एकीकडे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नेमकी किती गंभीर आहे नंदुरबारमधील ही परिस्थिती? नेमके कोणते रस्ते आणि पूल सध्या बंद आहेत आणि कोणता भाग सर्वाधिक अलर्ट मोडवर आहे? तर चला संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरत असलेल्या या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संपूर्ण राज्यभर पावसाने आपला जोर वाढवला आहे. आता याच मुसळधार पावसाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागावर होताना दिसतोय. सध्याची परिस्थिती पाहिली तर मागील 2 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने आपली हजेरी लावली आहे. विशेषतः नवापूर, धळगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम परिसरात आणि सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर आता त्याच पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आता या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम जिल्ह्यातील सर्वसामान्य जनजीवनावर होताना दिसतोय. हवामान विभागानेही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या पावसाचा सर्वात मोठा फटका नेमका कुठे बसला? चला तेही पाहूया. सर्वात गंभीर परिस्थिती नवापूर तालुक्यात पाहायला मिळते. नवापूर खांडबारा मार्गावरील चिखली नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे चांदसैली घाटात मोठी दरड कोसळल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून गुजरातकडे जाणारी तसेच तेथून येणारी वाहतूक ठप्प झाली. प्रशासन आणि यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत असल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे हे काम मोठ्या अडचणींमध्ये सुरू आहे. परंतु केवळ वाहतुकीचाच प्रश्न नाही, तर आता नदीकाठच्या गावांसाठीही मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी सर्वात गंभीर परिस्थिती चांदसैली घाटात निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगराचा मोठा भाग खचून रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे हा महत्त्वाचा घाटमार्ग पूर्णपणे बंद पडला आहे. नंदुरबार जिल्ह्याला गुजरातशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला आहे. दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक, खासगी वाहने आणि प्रवासी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवाशांना तासनतास अडकून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरावरून अजूनही माती आणि दगड पडण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने कोणतेही जोखीम न घेता हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच ते पूर्ण क्षमतेने करता येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गाने प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच चांदसैली घाटातील ही परिस्थिती केवळ वाहतूक कोंडीपुरती मर्यादित नसून नंदुरबार आणि गुजरात दरम्यानच्या दळणवळणावरही त्याचा मोठा परिणाम झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे रंगावली धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात किंवा पुलावर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास काही सखल भागांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सातपुडा आणि इतर दुर्गम भागांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक लहान रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे. डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी ओढे आणि नाले भरून वाहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि दुर्गम भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा या भागांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती सध्या प्रत्येक तासागणिक बदलत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच पाहिले तर अनेक दिवस ज्या पावसाची नंदुरबार जिल्हा वाट पाहत होता तोच पाऊस आता अनेकांसाठी संकट ठरताना दिसतोय. नवापूरमधील पूल पाण्याखाली जाणे, चांदसैली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होणे, रंगावली धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा आणि सातपुड्यातील दुर्गम भागात बिकट परिस्थिती या सर्व घटनांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या संदर्भातील प्रत्येक अपडेट आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? जर हा पावसाचा जोर कायम राहिला तर येणाऱ्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते का? यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.